ताई, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्ते. तुम्ही आज राजकारणामध्ये जी तुमची काही आज भूमिका आहे किंवा ज्याप्रमाणे तुम्ही कार्य करताय, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? खरं तर याची प्रेरणा मला माझ्या मिस्टरांकडनं मिळाली. तसं आमचं घर पूर्ण राजकारणातच आहे आणि 97 साली माझं लग्न तसं 91 साली झालं. पण 97 साली मी मिस्टरांचा प्रचाराच्या माध्यमातून मी घराबाहेर पडले. तेव्हा जवळून महिलांचा प्रवास किंवा महिलांच्या गरजा, लोकांचे मूलभूत प्रश्न या सगळ्यांकडे माझं प्रचाराच्या दरम्यान लक्ष जाऊ लागलं. आणि ते सगळा प्रवास करत असताना मिस्टरांना सरपंचकी मिळाली नाही. तर त्याच्यानंतर महिला ओपन लागल्यामुळं मिस्टर म्हणाले की आपण तुला उभं करूया. आणि त्या दरम्यान मग माझा प्रवास राजकारणाचा सुरू झाला. अच्छा. आणि या दरम्यान मग हे तुम्ही प्रवास केला, पण त्याच्या आधी मग तुमचं मूळ गाव किंवा तुमची जी एक वैयक्तिक तुमचं आयुष्य होतं त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. तसं माझं माहेर पुण्यातलंच आणि माझं एक सामान्य कुटुंबातली आहे मी. म्हणजे वडील माझे ॲमेशन फॅक्टरीमध्ये कामाला होते. चुलते आणि 2 भाऊ आणि चुलत्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी असं आमचं एकत्र कुटुंब होतं. आणि या सगळ्यातून माझं 91 साली लग्न झालं. तसे हे पुण्यातच राहायला होते. मॉडर्न कॉलेजमध्ये आमच्या दोघांचंही शिक्षण झालं. PS गर्ल्स हायस्कूल मॉडर्न इथे माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजमध्ये, तेही मॉडर्न कॉलेजमध्येच होते. एकाच गावठाणामध्ये आम्ही दोघंही राहायला होतो. ते बहिणीकडे शिकल्यामुळे शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये तुमचं कसं म्हणजे घरच्यांच्या विचारांनी लग्न हो, होतं की? अरेंज मॅरेज. अच्छा. एकाच चौकात राहत होतो पण अरेंज मॅरेज आहे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? तसं मला काही जास्त त्रास असं झाला नाही, कारण 97 सालामध्ये पासूनच मी प्रचार करत होते. कारण की मिस्टरांचा प्रचार केला. त्याच्यानंतर 2002 साली आमच्या गावामध्ये डान्स बार झाला होता. तर तेव्हा बऱ्याच महिला 41 महिला माझ्या घरी आल्या होत्या मिस्टरांना सांगण्यासाठी की माझ्या मिस्टरांना अण्णा म्हणतात. तर ते म्हणाले की अण्णा, आम्हाला खूप ह्या गोष्टींचा त्रास होतोय आणि कोणी गावातले पुढारी ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीयेत आणि तुम्ही काहीतरी करा. तर या सगळं सांगण्यासाठी ते घरी आल्या होत्या. मी चहा करता करता ते सगळं ऐकलं होतं. तर तेव्हा मी माझ्या मिस्टरांशी बोलले की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि असा जर आपल्या गावातील महिलांना त्रास होतो तर आपण ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तो पुढाकार घेतला आणि आम्ही दोघांनी कॉर्नर सभा घेऊन प्रत्येकाच्या दारोदार जाऊन प्रत्येकाला समजून सांगितलं आणि 2,500-3 हजार महिलांना आम्ही रस्त्यावर उतरवलं आणि सगळ्या पोचपावत्या देत, कलेक्टर असतील किंवा पोलीस स्टेशन असतील, सगळीकडे आम्ही पोचपावत्या देत, सगळीकडे अर्ज वगैरे देऊन आम्ही रास्ता रोको केला आणि त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला डान्स बार आम्ही बंद केला. अच्छा. आणि त्याच्यानंतर RR पाटलांनी निर्णय घेतलेत. त्याच्यानंतर पनवेलचे, मुंबईचे डान्स बार बंद केलेत RR पाटलांनी. साधारणतः कधी कोणत्या सालची गोष्ट? 2002 ची. अच्छा. मग ह्या तुमचा राजकारणामध्ये किंवा ग्रामपंचायत नाही, तेव्हा राजकारणाचा काही माझ्या डोक्यात विचारही नव्हता आणि मिस्टरनाही असं कधी वाटलं नाही की मी पुढे जाऊन कुठे सरपंचकीसाठी उभी राहील किंवा काय करेल. पण एक बाबा एक आत्मीयता होती की आपल्या महिलांना कुठेतरी त्रास होतोय किंवा आपल्या माणसांना कुठेतरी त्रास होतोय. त्या हेतूने पुढे ह्या गोष्टीचा काही असं म्हणजे असा काही प्रसंग होता की कुटुंबातील कोणती व्यक्ती किंवा जवळची व्यक्ती त्या गोष्टीवर त्रास होतो असं किंवा नाही, फक्त समाजाबद्दल आपली एक समाजाबद्दल किंवा आपल्या दारामध्ये आज या महिला आल्यात आणि त्या आपल्याकडे काहीतरी मदत मागतात, हाच फक्त हेतू. आमचं कोणी त्यामध्ये जात येत नव्हतं किंवा त्या डान्स बार मधल्या आमच्या कोणत्याही मुलांना किंवा आमच्या लोकांना कोणाचंच काही त्याचं हे नव्हतं. अच्छा. पण त्यामध्ये तो महिलांना शेजारीच असल्यामुळे, म्हणजे जिथे महिला त्या राहत होत्या त्याच कॉर्नरला ते हॉटेल होतं आणि त्या हॉटेलचा येता जाता त्या मुलांना, मुलींना किंवा त्या महिलांना तो त्रास होत होता. पण त्याचा त्रास भयानक वाढला होता आणि तो एक चांगला प्रख्यात व्यक्तीचा होता. ते व्यक्तीचं मी नाव सांगत नाही, पण ते एक प्रख्यात व्यक्तीचा होता. त्याच्यानंतर महिला स्वयंसंघ, सहाय्यक गट व महिलांच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही कोणते प्राथमिक पाऊल उचलले आणि तुम्हाला त्या करता दरम्यान तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अशा समस्या आल्या होत्या? तसं पाहायला गेलं तर आम्ही तो डान्स बार बंद झाल्यानंतर आम्ही आडवी बाटली आणि उभी बाटली घेण्याचा पण प्रयत्न केला. गावामधले आम्ही अवैध धंदे होते ते पण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला की बाबा गोरगरीब दगडखाण्यातील जे कामगार होते तर त्यांचे पती कामावरून आल्यानंतर किंवा ते जुगार खेळणं किंवा पत्ते खेळणं किंवा दारू पिणं या गोष्टीतून घरामध्ये पुरवठा येत नव्हता पैशांचा. तर त्याच्यामुळे महिलांच्या तक्रारी बघून ते पण आम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला
आम्ही 1000 महिलांची ग्रामसभा पण घेतली होती, महिला ग्रामसभा घेतली होती. त्यासाठी नीलमताई गोरांना आम्ही निमंत्रित पण केलं होतं. पण आमचं आडवी बाटली आणि उभी बाटली आमची नंतर सक्सेस झाली नाही ती. हा तुम्ही जे म्हणताय की आडवी बाटली आणि उभी बाटली, म्हणजे ही कल्पना किंवा ही संकल्पना काय थोडी सांगता? आडवी बाटली उभी बाटली म्हणजे दारूबंदी. आडवी बाटली म्हणजे पूर्णतः दारूबंदी होऊ शकते. आणि उभी बाटली म्हणजे तुमचं परवानगी राहील म्हणजे ती वैयक्तिक जे काय शासनातर्फे किंवा शासनातर्फे म्हणजे तुमचं लायसन. अच्छा, ओके. पण ते आमचं सक्सेस झालं नाही. तर पाणी आणि स्वच्छतेच्या कामांमध्ये तुम्ही कोणते असे ठोस उपक्रम राबवले आणि त्यांचे परिणाम काय दिसले? तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत गावामध्ये पाण्याचे भरपूर हाल होते. त्याच्यामध्ये मी सरपंच झाल्यानंतर आम्ही कोटीची स्कीम केली. ती सगळ्यात मोठी आणि प्रभावी स्कीम आम्ही विक्रमी काळात पूर्ण केली. म्हणजे आम्ही सांगितलेल्या कालावधीपेक्षा आधीच ती पूर्ण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही नदीवरनं डायरेक्टली पाणी उचलून गावामध्ये आणलंय. का तर आम्ही नदीवरती आम्ही हे बसवलं नाही, प्लॅन्ट बसवला नाही. ह्याला कारण म्हणजे पाणी चोरीला जाऊ नये म्हणून. कारण की जर आम्ही स्वच्छ करून पाणी आणलं असतं तर मध्ये मध्ये लोकांनी ते फोडलं असतं आणि गावाला पाणी कमी मिळालं असतं. म्हणून आम्ही वागेश्वर मंदिराच्या समोर पाणी आणलं आणि तिथे आम्ही फिल्टर प्लांट बसवले आहे पूर्ण. आणि पूर्ण फिल्टर प्लांट बसून आम्ही गावामध्ये पाणी सप्लाय करतो. मग आज ते जे पाणी टंचाईवरती तुम्ही जो काय उपक्रम राबवलाय किंवा त्या दरम्यान जे काही त्या एरियामध्ये जे काही बदल झालाय त्याचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काय समाधान वाटते तुम्हाला? नाही, समाधान एकच की 25 लाख लिटर पाणी गावामध्ये येत आहे. पण आता लोकांचा समज कसा आहे, थोडंसं लोकांना पाणी भरपूर झालंय पण ते लोकांना असं वाटतं की ते पिण्यालायक नाहीये. कारण की लोकांना ते डोक्यामध्ये भ्रम आहे की आपल्याला पुण्याचं पाणी येत नाही, आपल्याला कोरेगावच्या नदीवरचं पाणी येत आहे. आणि लोकांना असं वाटतं की ते पिण्यालायक नाहीये. पण आजही ती संकल्पना आहे की शहरातलं पाणी वेगळं आणि हो, आजही ती संकल्पना आहे. आणि लोकांना मी ते बोलले की आपण फिल्टर बसवलेलं आहे, तुम्ही परत डबल घरामध्ये फिल्टर बसवता तर ऍक्च्युली ते तुम्ही पाणी पिलात तरी चालणार आहे. पण लोकांच्या डोक्यामध्ये एकच की बिस्लरीचं पाणी येतं ते पिण्याचं, पुण्याचं पाणी येतं ते पिण्याचं, हे पुणे महानगरपालिकेचं पाणी आम्हाला हवंय, ही संकल्पना आहे लोकांची. ही तुम्हाला दूर करता आली की त्यासाठी तुम्हाला मग तुम्ही काय त्याबद्दल काय पाऊल उचलाय तुम्हाला लागली की जे काही भ्रम आहेत लोकांचे ते कसे तुम्ही दूर केले? नाही, लोकांच्या डोक्यातला हा भ्रम दूर होऊ शकत नाही. कारण आजही ती संकल्पना आहे. आजही ते 10, 20, 30 रुपयाची ती बॉटल जे मिळते ती बॉटल पिण्यासाठी ते घेतात. ऍक्च्युली आता 25 लाख लिटर पाणी गावामध्ये येत आहे पण तरी लोकांना असं वाटतं की पिण्याचं पाणी नाही. घरातल्या कुटुंबातील सदस्यांचे काय ते हे पाणी पिण्याचं त्यांचा काय विचार आहे? मग माझ्या घरातल्या तुमच्या किंवा गावातल्या जे आता बाकीचे लोक पाणी पितात बॉटल मधून, पण तुम्ही आज जे पाणी तिथं उपलब्ध केले किंवा फिल्टर आहे मग त्याबद्दल ते कुठलं पाणी पितात? नाही, प्रत्येक जणच बॉटल बाहेरनं भरून घेतो पिण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी विकत जे फिल्टरचं पाणी मिळतं तर ते पाणी प्रत्येक जणच विकत घेतात सध्या. सगळेजण? हो, सगळेजण घेतात. फक्त ज्याला आता काही गरीबच आहेत किंवा काहींना आणण्याची सोय नाही ती लोक पितात. अच्छा, मग तुम्हाला असं वाटत नाही की ते प्रयत्न तुम्ही जे केले ते कुठेतरी थोडेसे असफल होतात किंवा लोकांचे आपण विचार बदलू शकतो? नाही, लोकांचे विचार बदलण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारणं हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण आपण कार्य एका विचाराने करतो, ते कार्य पूर्ण होतंय किंवा नाही होतंय ह्याच्याबद्दल मग तुम्हाला खंत राहत नाही का? नाही, वाटतं थोडंसं. पण कधी कधी मी एक विचार केला की लोकांना किती आपण चांगलं देण्याचा प्रयत्न केला तरी लोक सोशल मीडिया आणि डोळ्यांना जे दिसतं त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे आपल्या समोर एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने आपल्या समोर एक प्रवास केलाय, खरं खोटं किंवा ज्या काही योजना राबवल्यात त्या पूर्ण आपल्यासाठी केल्यात, त्याच्यावरती विश्वास नसतो त्यांचा. नाही, मला नाही वाटत. कारण की लोकांना ते जे काही सांगितलं जातं, ऐकवलं जातं किंवा दाखवलं जातं ह्याच्यावरती लोकांचा जास्त विश्वास बसतो असं मला वाटतं. त्या दरम्यान मग कोविड काळ आला होता. मग कोविड काळामध्ये तुम्हालाही माहिती आहे भीषण परिस्थिती होती. हो. मग त्या परिस्थितीला तुम्ही कशा सामोरे गेले? ती परिस्थिती मी टीव्हीवर पाहिली तेव्हा थोडंसं खूप मनाला वेदना झाल्या खूप. ऍक्च्युली आम्ही दोघं खाली बसल्यानंतर सगळा टीव्ही ऑफ केला आणि खाली गेलो तर खूप विचार आला सगळ्याच गोष्टींचा, म्हणजे जवळच्या व्यक्तींचा, गावातल्या व्यक्तींचा. नंतर आपण काय करू शकतो हाही मनात एक विचार आला. मग नंतर आम्ही दोघांनी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. असं रोजच आपण जर बसलो
तर आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा किंवा आपल्याकडे ज्या योजना आहेत किंवा आपल्या जे डोक्यात विचार आहेत ते लोकांपर्यंत जाणार कसे किंवा आपला लोकांना उपयोग होणार कसा. तर त्याच्यातून मग आम्ही संकल्पना राबवली की आपण शेतकऱ्यांचा माल विकत घ्यायचा आणि शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन शेतकऱ्यांना तो माल विकला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो आपण विकत आणून लोकांपर्यंत तो माल पोहोचवायचा, म्हणजे लोकांनाही खाद्य किंवा लोकांनाही अन्न पाणी मिळेल. उदरनिर्वाह भेटेल. कारण की लोकांना त्या दरम्यान नोकरी सुटली होती, धुणं भांडी करणाऱ्या लोकांचे काम सुटलं होतं, त्यामुळे लोकांना पैसे नव्हते आणि काही जणांना पैसे असून देखील जेवण किंवा अन्नधान्य मिळत नव्हतं. तर त्या विचारातून आम्ही ती संकल्पना केली होती. आमचे स्वतःचे जवळजवळ 15 लाख रुपये या ठिकाणी गेलेले आहेत. वैयक्तिक खर्चातून आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कुणाकडनंही 1 रुपयाची आम्ही मदत घेतली नाहीये आणि खूप मोठ्या मनाने मिस्टरांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खर्च केलेला आहे. मग या दरम्यान पण सगळ्यात महत्वाचं होतं की जसं पूर्ण जगाला आपल्या स्वतःच्या जीवाची भीती होती, तर तुम्हाला त्या दरम्यान कुठं वाटलं नाही की नाही आपण हे जे काही उपक्रम करतोय किंवा आज लोक बाधित आहेत किंवा जे काही प्रकार चालू आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटलं? नाही, असं काहीच मनात आलं नाही. कारण की जेव्हा आपण लोकांसाठी काहीतरी करत असतो तर तेव्हा इतकं जबरदस्त परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. तर अशी मला कुठलीच भीती त्या ठिकाणी वाटली नाही. आणि अजून एक मोठी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या ज्या दत्त स्पोर्टच्या महिला आहेत, आम्ही 50-60 जणी आहोत, तर त्या सगळ्या देखील मला त्या ठिकाणी मदतीला येत होत्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे की आमच्यात एक ग्रुप मधल्या एका महिलेला कॅन्सर होता, तर तरी देखील ती माझ्या मदतीसाठी येत होती. आणि आम्ही सगळ्या बोललो तिला की तू कशाला येतेस नाही का. तर ती म्हणाली नाही वहिनी, तुम्ही एवढं सगळं लोकांसाठी करताय तर तिथं माझी एक तुमची खूप मोठी मदत आहे, तर माझी थोडीशी खरुताई एवढी मदत तरी होईल तुम्हाला आणि ह्याच्यातून मला काही झालं तरी मला काही वाटणार नाही म्हटली. आणि ह्या सगळ्या प्रसंगातून तुम्ही सुखरूपपणे म्हणजे हो, आम्ही सगळ्या सुखरूप आहोत. त्याच्यामध्ये माझ्या एका मैत्रिणीला हे पण झालं होतं, कोरोना पण झाला होता, त्याच्यातून ती छान बरी झाली. हा, ह्या दरम्यान तुम्हाला असं काही तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा काय तुम्हाला नाही, काहीच नाही झाला माझा रिपोर्ट, म्हणजे कोरोना नाही झाला. म्हणजे बघा मंडळी, सांगायचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस तुम्ही समाजकार्य किंवा कोणतेही कार्य करता त्यावेळेस तुम्ही लोकांसाठी जे काही कार्य करता किंवा चांगल्या भावनेने तुम्ही कार्य करता त्यावेळेस देव तुमच्या पाठीशी असतो. आज सगळ्यांना माहिती आहे की कोरोना परिस्थिती कशी होती, त्यामध्ये कितीतरी लोक हे आज तुम्हाला माहिती मृत्युमुखी पडले. तर हे आपल्यासमोर एक ताजं उदाहरण आहे की समाजकार्य किंवा चांगल्या मनाने तुम्ही कोणतेही कर्म करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ आणि तुमचं आयुष्य हे चांगल्या प्रमाणे जगलं जाईल किंवा तुम्ही जगताल, हे ह्यातून म्हणजे मला तरी हा संदेश घ्यावासा वाटतो. आणि अजून एक सांगायचं म्हणजे माझ्या एका मैत्रिणीचा स्कोरही 24 होता आणि तिला डॉक्टरने सांगितलं होतं की तू सकाळपर्यंत नाही राहणार, असं डायरेक्टली सांगितलं होतं. तिला 6 भाऊ, तिचे भाऊ वगैरे सगळे नगरवरनं आले होते. आणि तिचे सासू, नवरा, दीर, जाव सगळे तिच्याजवळ बसून होते. आणि तिने त्यातून मला फोन केला की वहिनी, मला डॉक्टरने सांगितलं मी राहणार नाही, पण मला जगायचंय हो. तर म्हटलं अरे बापरे. म्हटलं काय झालं तुला? तर म्हणली कोरोना आहे, 24 स्कोर आहे आणि मला जगायचंय माझ्या मुलासाठी. तर मी म्हटलं अरे पण काहीच होणार नाही, डॉक्टर असं कसं काय सांगू शकतात तुला. तर म्हटलं नाही होणार तुला काही, तू काही घाबरू नकोस, आपण तुला तिथून हलवूया. आणि म्हणजे त्या ऍडमिट होत्या हॉस्पिटलमध्ये? हो. त्या कुठे होत्या? धन्वंतरी हॉस्पिटल. अच्छा. हो, धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये. मला ते कोलते मॅडम चालवतात आमच्या गावच्या, तर कोलते डॉक्टरांनी फोन केला माझ्या मिस्टरांना, कोलते मॅडमनी पण फोन केला. आमचे खूप छान रिलेशन आहेत त्यांच्याबरोबर. तर त्या म्हणजे ह्यांना म्हणाले की वहिनींना सांगा तुम्ही की तुम्ही हलवू नका, तुम्ही पेशंट नेऊ नका आणि तुम्ही ह्याच्यात हात घालू नका. तर म्हणलं नाही, हा मला सांगत होते, म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगत होते की वहिनींना सांगा. तर मी काय ऐकलं नाही. मी म्हटलं नाही, मी तिला तिथून हलवणार. आणि मी तिथून तिला हलवलं आणि पुण्याला जास्तोपर्यंत तिचा स्कोर 28 झाला. ती श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. तिला 3 प्लाझ्माच्या बॅग भरल्या आणि ती आज सुखरूप आहे. आणि ज्या डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तू सकाळपर्यंत राहणार नाही, तर ती आज खूप खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप छान मस्त जगते. तर ते वाचवण्यात देखील आम्हाला यश आलं. आणि तिची परिस्थिती खूप हालाकीची आहे, पण त्याचा संपूर्ण खर्च माझ्या मिस्टरांनी केला.
बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय वगैरे ह्या गोष्टी झाल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा काही लोकांनी मदत केली जेणेकरून नाही, माझ्या ग्रुप सगळ्यांचं काही? मिस्टरांनी कधी कोणाकडनं मदत घेतली नाही. मदत म्हणजे मी एक आपण म्हणूयात की माणुसकी खातीर येतात, तर त्याप्रमाणे असं काही घडलं की लोक आलेत आणि तुम्हाला सांगण्यात आले किंवा मदत करण्यात आलं का तुम्ही पूर्णपणे तुमच्याच हो, पद्धतीने? ताकदीने आम्ही उभं होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला कुठल्या गोष्टीला कधी नाही म्हटले नाहीत. कारण की आज 15-16 लाख रुपये गेले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक 300-400 लस देखील फुकट आपण केल्यात महिलांसाठी, लोकांसाठी, की बाबा लस कमी पडत होत्या किंवा काही जणांना कुठे जाता येत नव्हतं. तर आपलं एक बचत गटाचं ऑफिस आहे. तर तिथं देखील आपण म्हणलो की एक दिवसाचा आपण उपक्रम राबवूया. अच्छा. आणि तिथं देखील आम्ही तो उपक्रम राबवला. यशस्वी झाला तो. हो, तो पण. आणि हे देखील ही आमच्या ग्रुपचीच महिला आहे, अर्चना नाव आहे तिचं. आणि या 50-60 जणी पण आम्हाला रोज अगदी पूर्ण मदतीला येत होत्या. त्यांनी कुठल्याही प्रकारचा रोजगार किंवा कुठली अपेक्षा आमच्याकडनं केली नाही. फक्त एक चला आपण सगळे एकत्र करूया किंवा एकत्र आपण मदत करूया या उद्देशानेच. आता आज तुम्ही जसं ग्रामपंचायत सदस्य आहात, सरपंच आहात तुम्ही, मग गावातील जे काही ठोस निर्णय असतील हे तुम्ही घेता किंवा बैठक बसते, बरोबर? आज तुमचे जे स्थानिक मंदिर आहे किंवा पर्यटन हे जे आहे यांच्या संवर्धनाचे तुम्ही उपक्रम राबवता. माझे मिस्टर राजेंद्र सातव त्या वागेश्वर मंदिराचे गेले 28 वर्ष चेअरमन आहेत. आणि त्यापूर्वी जे मंदिर होतं ते एकदम साधं होतं. तो थोड्या कालावधीमध्ये त्याच्या सुधारणा होत गेल्यात आणि मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर जपणूक ते करतात आहेत. त्यांचे संपूर्ण सदस्य, त्यांची टीम त्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देते, कारण की मंदिराची सुव्यवस्था अतिशय सुंदर आहे. आणि एक दिवसीय सहलीमध्ये त्याचं नाव आहे त्या मंदिराचं, वागेश्वर मंदिराचं. आज हे जे ठोस निर्णय घेतले जातात याचा गावच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो? म्हणजे जे कोणी बाहेरचे लोक येतात किंवा जे काही येत असतील किंवा त्याच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाले किंवा किती प्रगती झाली? वागेश्वर मंदिराची म्हणताल तर तिथे म्हणजे जिल्हा परिषद मधून मदत मिळाली. लोक पण दानधर्म करत असतात. आता काही जणांनी चांदीचा दरवाजा बसवलेला आहे. बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत. पाण्याची तळं खुणणीचं काम चालू केलेलं आहे. 51 तोळ्याचा सोन्याचा कळस बसवलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशी सुधारणा झालेल्या आहेत. आता आकड्यांचं पाठांतर माझ्याकडे नाही, कारण की मी तो अभ्यास नाही माझा. माझे मिस्टर ते सगळं पाहतात. पण माझ्या मिस्टरांची चांगली परिस्थिती आहे, हो, आर्थिक परिस्थिती ट्रस्टची चांगली आहे. आणि सगळे दानधर्म जे करतात त्याचा सगळा आराखडा त्यांच्याकडे तोंडपाठ आहे. आणि पूर्ण म्हणजे तिथे जे काय आता कपड्यांच्या बाबतीत पण तिथं जो निर्णय घेतला की आपले संपूर्ण पोशाख तिथं पाहिजे, तर त्यासाठी देखील त्यांनी तो निर्णय, त्यांचा पहिला निर्णय ठरलाय महाराष्ट्रामधला. महिलांसाठी जे कुठे हाफ कपडे घालायचे नाहीत किंवा शिवलेस ब्लाऊज घालायचे नाहीत, हा जो निर्णय मंदिरामध्ये येताना पूर्ण परिधान केलेले वस्त्र असावेत, म्हणजे पूर्ण चुडीदार असावेत किंवा मग तुमची साडी असावी. मग ह्याच्यामध्ये हा जो एक निर्णय असतो त्या कमिटीचा, त्याची पद्धत काय असते? म्हणजे ते कशाप्रमाणे मीटिंगला त्यांच्या समोर ठेवला जातो. मीटिंग घेतली जाते. मीटिंगला सगळ्यांना बोलवलं जातं. प्रोसिडिंग असते आणि या सगळ्या निर्णय ठराव मांडला जातो. हो, राजेंद्र सातव त्याच्यामध्ये असतात, माझे मिस्टर, कारण त्यामध्ये मी नसते. त्याप्रमाणे तर त्याच्यावरती मंजुरी होते की जास्त. हो, जो निर्णय होईल तो त्याच्यावर सगळ्यांच्या सहमतीने निर्णय घेतला जातो. कोणताही आर्थिक निर्णय असेल, जसं की कर्ज किंवा शिक्षण किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ह्यासाठी महिलांचं काही योगदान हवं असेल किंवा त्याबद्दल तुमचे काही उपक्रम असतील. माझे बचत गट आहेत. मग त्यासाठी तुम्ही महिलांना काय तुम्ही म्हणजे पावलं म्हणा किंवा कशा पद्धतीने त्यांना तुम्ही सांगण्यात आलं की तुम्ही हे गोष्ट करा, त्याबद्दल तुमचा काय उपक्रम होता? जेव्हा मी सरपंच होते ना, तेव्हा महिलांच्या आर्थिक गरजा मी खूप जवळनं पाहिल्या. महिलांनी बाहेरनं 10% पैसे घेणं किंवा लोकांकडनं उसने घेणं किंवा बँकेतनं सोनं ठेवून कर्ज काढणं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. किंवा त्यांना प्रत्येकीला शिक्षणासाठी, आजारपणासाठी तोंड द्यावं लागत होतं, ह्या गोष्टी पाहिल्या होत्या. तर मी सरपंच की माझी संपल्यानंतर मी म्हटलं रिकामा वेळ आपला कुठे घालवायचं, तर आपण महिलांसाठी बचत गट सुरू केले होते. माझा 700 महिलांचा बचत गट होते. 700 महिला होते आपल्याकडे. आणि आपण त्यांना प्रत्येकीला सांगितले की आपले व्यवहार हे चेकनी होते. आणि प्रत्येकीला म्हणजे तुम्ही आधी अर्ज द्यायचा की तुम्हाला कशासाठी पैसे हवेत, तुम्ही किती दिवसात फेडणार, तुमचा हप्ता काय असेल, हे सगळं त्याच्यामध्ये तिने लिहून द्यायचं.
आणि त्या पद्धतीने तिला किती पैसे पाहिजेत त्या पद्धतीने आपण तिला चेक देत होतो. असा त्यांचं प्रत्येकीचं दर महिन्याला चालू होतं. या बचत गटानंतर ज्या काही महिलांनी तुमच्याकडून मदत घेतली किंवा तुम्ही जे काय केलं बचत गटाद्वारे, त्यानंतर त्यामध्ये महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप फरक पडला असं तुम्हाला जाणवलं का? हो, बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं, बऱ्याच जणी आनंदी होत्या. कुणाचं घर झालं, कुणाची शिक्षण झाली, कोणाची ऑपरेशन झाली, कोणाच्या मुलींच्या डिलिव्हरी झाल्या, कोणी पैसे घेऊन फिरायला गेलं, कोणी घर बांधलं, कोणी लग्न केली मुलींची. यशस्वी पद्धतीने ते पैसे पुन्हा हो परत केले, हो, फेडले ते. अतिशय सुंदर. अच्छा. आता ह्या दरम्यान तुम्ही एवढं जे काय प्रवास करताय किंवा अजूनही तुमचा प्रवास चालूच आहे राजकारण नेतृत्व करताना, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या असं काही प्रसंगात सामोरं करावं लागलं का, की कुटुंबामध्ये, की तुम्ही ज्यावेळेस एखादं, आता हे तुम्ही सांगताय कोविडमध्ये तुम्ही कार्य केलं किंवा बऱ्याचशा गोष्टी, मग तुम्हाला काय असं आपण म्हणूयात की तुम्हाला कोणत्या गोष्टी अशा मुकाव्या लागल्या का, की जेणेकरून तुम्हाला असं थोडंसं खंत वाटतेय की आनंद वाटतोय, नाही असं काय? नाही, कारण की माझे मिस्टर खूप हौशी आहेत. मला म्हणजे सरपंच झाल्यानंतर पण आम्ही लिगली अर्ज वगैरे देऊन आम्ही न्यूझीलंडला मला त्यांनी फिरायला नेलं होतं. त्याच्यामुळं ते कुठल्या गोष्टीला असं मला कुठलीच खंत वाटली नाही. म्हणजे मिस्टर व्यतिरिक्त बाकी म्हणजे बाकी फॅमिली मेंबर असतील त्यांनी या नाही, कामादरम्यान बाकीच्या फॅमिली मेंबरने पण कुठल्या गोष्टीचा त्रास कधी दिला नाही आणि कधी कुठल्या गोष्टीमध्ये कमीही पडलं नाही. किंवा तुम्ही घरातील गृहिणी म्हणून त्यावेळेस मग तुमचं काय दुर्लक्ष झालंय तिकडे असं, की समाजकारण करताना? नाही, माझे मिस्टर वेळेचे खूप पाबंद आहेत. त्याच्यामुळं मी डेली रोज 11 वाजता ग्रामपंचायतमध्ये जात होते आणि वेळेला 2-2:30 वाजता मी घरी येत होते. संध्याकाळी जे काय असेल ते सोशल कामं असतील आपली, लग्न, कोणाचे कार्यक्रम किंवा कुठे जाणं येणं, त्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी होत होत्या. त्याच्यामुळे अशी तिथे कुठलीच अडचण किंवा मला कुठली खंत किंवा माझं कुठली हाऊसमौस असं काहीच मला कुठे म्हणजे कमी त्या पडलं नाही. समाजकारण किंवा राजकारणाला एक वैयक्तिक वेळ दिला होता आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याला एक वेगळा वेळ दिला हो, होता. मी 104 कंट्रीज फिरली. अच्छा, हे सगळं करता करता? हो, हे सगळं करता करता मिस्टरांनी मला 104 कंट्रीज फिरवलं आहे. बघा मित्रांनो, एक चित्रपट आला होता झिम्मा. झिम्मा चित्रपट आला होता. ह्याच आज आपल्या सोबत ज्या ताई आहेत त्यांनी हे सांगितले की समाजकारण करताना किंवा कोणतंही तुमचं कर्तव्य करताना जे तुम्हाला मनापासून करायचंय, त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे वैयक्तिक लक्ष दिलंय आणि त्यातून त्यांनी आज 104 देश फिरून आलेत त्या. म्हणजे हा खरंच प्रवास लेखण्याजोगा आहे. तर ताई, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतोय की तुम्ही आतापर्यंत जो तुमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये महिलांच्या विकासासाठी आणि सुविधेसाठी कोणकोणती कार्य तुम्ही केली आहेत? सर्वप्रथम मी महिलांना जेव्हा पाहिलं तर महिला झाडाखाली म्हणा किंवा एखाद्या मंदिरात म्हणा आपले बचत गटाच्या मिटिंगा घ्यायच्या किंवा त्यांचं काही एकत्रित बसणं उठणं असायचं, तर त्या मंदिरामध्ये किंवा कोणाच्या तरी ओट्यावर, कोणाच्या तरी झाडाखाली किंवा घराबाहेर किंवा एखाद्या हॉलमध्ये असं घेत होत्या. तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःची महिलांची बिल्डिंग बांधली, 2 मजली, 850 स्क्वेअर फूटचे ते दोन्ही हॉल आहेत. तर महिलांना तिथे योगा क्लास, त्याच्यानंतर शिवण क्लास, बचत गटाच्या मीटिंग्स किंवा अन्य त्यांच्या काही ते असतील सगळं मोफत? मोफत. अच्छा. या सगळ्या गोष्टींची आपण तिथं ते ग्रामपंचायतच्या फंडातून आपण ते तिथे 2 मजली बिल्डिंग बांधली. त्याच्यानंतर महिलांनी आपल्याकडे तक्रार केली होती किंवा आपण डोळ्यांनी पाहिलं होतं की महिला जेव्हा 10व्याला मंदिरात जात होत्या तर त्यांना उन्हामध्ये बसणं किंवा 10वा खूप वेळ चालायचा किंवा मग पाऊस पडल्यानंतर त्यांना तिथं बसता येत नव्हतं. तर मग त्याच्यासाठी आपण स्वखर्चाने तिथे महिलांच्या मागणीवरून की बहिणी इथे काहीतरी आपण केलं पाहिजे, तर आपण ते कोणाला मागणार किंवा आपण मागितलं तरी तेवढ्या पैशांनी ते पूर्णत्वास होईल की नाही, या सगळा विचार केल्यानंतर आपण तिथे स्वतः पदर खर्च 15 लाख रुपयाचं आपण तिथे महिलांसाठी शेड बांधलं की जेणेकरून त्यांना 10व्याला आल्यानंतर किंवा तुम्ही पाऊस पडल्यानंतर तुम्हाला तिथे व्यवस्थित बसता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्यांच्याच पैशातून आपण त्यांना विमान प्रवास घडवला की त्यांना आनंद मिळवण्यासाठी आपण देवदर्शन असतील, गोवासारख्या सहली असतील किंवा सगळे बीच असतील, तर जेवढ्यात कमी खर्चामध्ये जेवढं जास्तीत जास्त प्रवास आपण घडवण्याचा प्रयत्न केला की वर्षातून 2 सहली आमच्या
होत होत्या किंवा महिलांना त्या निमित्ताने आनंद किंवा आपण जगायचं कसं, आपण स्वतःसाठी पण किती आनंद राहिला पाहिजे किंवा आपण स्वतः हसल्यानंतर, खेळल्यानंतर किंवा फिरल्यानंतर आपल्यामध्ये किती बदल होतो, जीवनामध्ये किती बदल होतो, स्वतःमध्ये किती बदल होतो, या सगळ्यांचा अनुभव त्यांना देत आपण या सगळ्या गोष्टींचा त्यांना परिचय करून दिला किंवा त्यांना घराबाहेर काढून आपण त्यांना स्वतः कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रवास आपण कसा उरकू शकतो या सगळ्याचा अभ्यास त्यांना आपण घडवला आहे किंवा या सगळ्या गोष्टी आपण त्यांना बाहेर नेलेल्या आहेत फिरायला. आपल्या गावामध्ये आत्ता इलेक्शनसाठी सगळेच ट्रिप काढतात, पण आपण 97 साली पहिली ट्रिप आपली अष्टविनायकची काढली. तेव्हा आम्ही 57 महिला एका बसमध्ये बसून गेलो होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या आम्ही एकत्र एका बसमध्ये गेलो होतो. मग त्याच्यानंतर आम्ही अशा भीमाशंकर असतील, भीमाशंकरला आमच्या 13 बस होत्या. त्याच्यानंतर मग महिलांना मी विमानामध्ये भरपूर बसली आहे, तर मग महिला मला म्हणायच्या, वहिनी विमान कसं असतं, तर त्याच्यातून आपण आपल्या बचत गटाच्या ज्या महिला होत्या त्यांना आपण गोव्याचा प्रवास घडवला. आपण 67 महिला असतील, 70 ते 67, तर आपण त्यांना गोव्याला घेऊन गेलो होतो. माझा हा तुमचा बचत गट किती मोठा आहे? आता आमच्या महिला तशा 700 महिला आहेत. 300चा एक गट आहे आणि 350चा एक गट आहे असं. तर त्या सगळ्या महिला एकत्र असतात, पण प्रत्येकाला जमेल असं नाही, कारण प्रत्येक जण म्हणायचं नको बाबा कुठे खर्च करायचा, कुठे जायचं, पण त्यांना खूप कन्व्हिन्स करावं लागतं महिलांना कुठे न्यायचं म्हणलं तर. कारण की महिलांना फक्त आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी खर्च करणं माहिती असतं किंवा काम करून तेवढी कामाला सुट्टी मिळत नसते. मग त्याच्यातून आम्ही 67-70 जणी आम्ही गोव्याला जाऊन आलो. त्याच्यानंतर 13 बस होत्या, 13 बसमध्ये 700 महिला आम्ही सगळ्या भीमाशंकर या ठिकाणी त्यांना फिरवून आणलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी देवदर्शन घडून आणले. हरिहरेश्वरला गेलो होतो, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट या सगळ्या ट्रिप्स त्यांना घडवल्यात. वणी, शिर्डी, साईबाबा या सगळीकडे जाऊन आणलेलं आहे. म्हणजे सगळ्या ट्रिप आमच्या खूप झालेल्या आहेत, भरपूर. हे सगळं पाहून तुम्हाला म्हणजे खूप समाधान वाटतं? हो, मला आत्मिक समाधान वाटतं. कसं असतं माहिती का, भजन कीर्तन ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर माणसाला स्वतःला आनंद मिळतो. किंवा तुम्ही जेव्हा भजनात रमता तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनामध्ये रमता, स्वतःच्या हृदयात रमता किंवा स्वतःसाठी रमता. पण जेव्हा आपण दुसऱ्याचा हसू बघतो किंवा दुसऱ्याला आनंद बघतो तेव्हा त्याचा आनंद बघून आपल्याला एक वेगळं चैतन्य मिळत असतं. असा माझा एक वेगळा अध्यात्माचा अनुभव आहे. आज मग तेच मग तुम्ही आजही थोडं तुम्हाला येताना आज तुमचं पारायण होतं, मग हा तुमचा राजकारणानंतर हा जो आध्यात्मिक प्रवास झाला तुमचा, तो तुम्ही कसं काय तिकडे आलात अध्यात्माकडे? नाही, मी स्वामींचं माझा मुलगा 4थीत असल्यापासून करते. म्हणजे स्वामी भक्त मी पहिल्यापासूनच आहे. तर आणि आता ते स्वामींचं पारायण असल्यामुळे मी ते पारायण करतेच. पहिलं आता एवढंच की आता आम्ही मंदिरात बसतो, पहिला मी घरात करत होते. तुम्हाला त्या दरम्यान खूप म्हणजे तुम्हाला आज अध्यात्म आणि तुम्ही जे काय कार्य करता त्याच्यामुळे तुम्हाला अध्यात्म नाही, माझ्या माहेरची शिकवण आहे की माणसामध्ये स्वार्थ आणि परमार्थ असला पाहिजे. स्वार्थ म्हणजे हा की तुम्ही जे करता ते तुम्हाला आनंद मिळतो. परमार्थ हा की तुम्ही तुमच्यातनं दुसऱ्यासाठी काहीतरी करता किंवा तुम्ही दुसऱ्याला वेळ देता, दुसऱ्यासाठी करण्याची तुमच्या मनामध्ये जी धडपड असते. ही शिकवण आम्हाला माहेरपासूनच आहे. स्वार्थ आणि परमार्थ हे आमच्या माहेरचे बोल आहेत. बघा मंडळी, म्हणजे असं आहे की तुम्हाला आज जीवन जगण्यासाठी, ज्याला आपण स्पिरिच्युअल आणि अध्यात्मही म्हणतो, तो एक प्रवास आपल्याला गरजेचा आहे. कारण त्यानंतर आपल्याला एक शांतता आणि जीवन जगण्याचा खराच एक जो गमक म्हणूयात आपण ते समजतंय. ताईंनी तोही एक त्यांचं एक बाजू उलगडून आपल्याला सांगितली. ताई, मला हे म्हणजे ऐकून मला खरंच विशेष वाटतंय की तुम्ही ह्याच्यामध्येही तुम्ही एकदम तेवढ्याच ताकदीनं आहात जसं राजकारण तुम्ही करताय, आज अध्यात्म तुम्ही करताय किंवा लोकांसाठी तुम्ही ज्याप्रमाणे तेही काही उपक्रम राबवताय तुम्ही. कोरोनाचं पण तसंच आहे ना. कोरोनाच्या काळात जी काही मी मदत केली त्याच्यामध्ये पण माझा स्वार्थ दडलेला होता की मला लोकांचे आशीर्वाद मिळाले किंवा लोकांमुळे आज आमचं घर अबाधित राहिलं किंवा माझी मुलं बाळ अबाधित राहिलीत. हा एक आपल्याला एक आशीर्वाद आहे, एक स्वार्थ आहे. आणि परमार्थ हा की माझ्याकडे पैसा होता तर मी तो लोकांसाठी त्याचा यूज केला किंवा लोकांसाठी त्याचं खरेदी करून किंवा त्याचं लोकांपर्यंत मुखात एक घास मी घालू शकले, हा परमार्थ आहे. तर आज या कार्यामध्ये किंवा कोणत्याही एक असतात तुमच्यासारखं व्यक्तिमत्व जे कार्य म्हणून आपलं स्वार्थ करतात, पण काही लोक असतात
कार्यामध्ये आपलं स्वार्थ शोधतात. तर त्या व्यक्तींबद्दल किंवा अशा लोकांबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही, मी कोणाबद्दल बोलावं एवढी मी मोठी नाहीये. त्याच्यामुळं लोकांना स्वतःला भरपूर प्रश्न आहेत किंवा लोकांना भरपूर डोकं आहे म्हणता येईल. त्याच्यामुळे मला कोणाला काही सांगण्यापेक्षा ज्याला जसं वागायचं त्यांनी तसं वागावं. फक्त हाच एक उद्देश मनामध्ये आहे, की लोकांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवून दुसऱ्यांची घरदारं फोडण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या घरात लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात काय चाललंय किंवा आपण कसं जगलं पाहिजे ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. आता जर तसं पाहिलं तर जर तुम्हाला आज एक गोष्ट बदलता येईल समजा, तर ती कोणती असेल? म्हणजे तो अवघड अनुभव असेल तुमचा किंवा मग एखादा सोपा अनुभव, की ती गोष्ट अशी नव्हती घडायला पाहिजे, ती अशी घडायला पाहिजे होती. असा कोणता प्रसंग आहे तुमच्या संग? तसं तर काही माझ्या जीवनामध्ये कुठला प्रसंग नाही, पण काही गोष्टी आहेत की काही जवळच्या माणसांचा आपल्याला त्रास होतो. कुठला निर्णय घेताना असेल किंवा कुठल्या ठोस सह्या करताना असेल किंवा जेव्हा आपण ग्रामपंचायतमध्ये खुर्चीवर बसतो तेव्हा खुर्चीवर बसणं एवढं सोपं पण नाहीये. त्यावेळेस तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असतो तो सगळ्यांना धरून तुम्हाला तो निर्णय घेता आला पाहिजे. किंवा एखाद्याचा प्रेशराईज जरी तुम्हाला कुणी केलं जवळच्या माणसाने तरी तुम्हाला ठामठोक त्या बाबतीमध्ये ठामठोक राहता आलं पाहिजे. तर असं डगमगता कामा नये. कुठे डगमगता कामा नये. मग तो आपले जवळचे व्यक्ती असू शकतात, आपले घरचे व्यक्ती असू शकतात किंवा आपले बाहेरच्याही व्यक्ती असू शकतात. म्हणजे तुम्ही असे बरेचसे प्रसंग पाहिले असतील. मी असे ठोस निर्णय घेतलेले आहेत. अच्छा. आणि तुम्ही आज एवढ्या लोकांसमोर गायरनाचा एक ठोस निर्णय माझ्या बाबतीत झालेला आहे. गायरान काढा म्हणून माझ्यावर खूप प्रेशराईज झालं होतं, कारण की गायरान आमच्या इथे खूप मोठा आहे. 3,500-4 हजार उंबरा आहे तिथे. आणि गायरान म्हणजे सरकारने सांभाळायला दिलेली जागा. अच्छा. तर ती आमच्या गावामध्ये भरपूर आहे. अच्छा. आणि तिथे खूप स्थलांतरी लोक म्हणजे सांभाळ दिले ह्याचा उद्देश काय असतो? नाही, म्हणजे एका गावामध्ये जर ते गायरान असेल तर ते थोडक्यात जोपर्यंत कॉर्पोरेशन येत नाही तोपर्यंत ती गावाच्या ताब्यात असते असं म्हटलं जातं. मला एवढं काय त्याच्यातलं सांगता येणार नाही, पण असं म्हटलं जातं. अच्छा. तर ते गायरानाची जी जागा होती त्याच्यामध्ये दगडखाणीच्या कामगारांनी छोटी मोठी घरं बांधली होती किंवा जे काही गोरगरीब आहेत त्यांनी घरं बांधली होती किंवा जे कामगार आहेत त्यांनी देखील तिथे घरं बसवलेली होती. तर ते वाढत प्रकरण चाललं होतं. तर तेव्हा त्या गायरानाचा गावाला त्रास होतोय असं लोकांचं म्हणणं होतं. तर लोक मला ते गायरान तुम्ही काढा, आणि कलेक्टर वगैरे सगळे आले होते, प्रांत आले होते. त्यांनी माझ्या सहीची वाट बघत होते ते, की माझी एक सही झाली असती तर ते बुलडोझर तिथे लावलं असतं त्यांनी. पण मी तिथे खूप ठाम राहिले. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुमची खुर्ची जाऊ शकते, तुम्ही जर सही केली नाही तर तुम्हाला खुर्चीवरनं. तिथे आपला स्वार्थ आपला दाखवून कामा नाही. आपण काम करतोय त्यासाठी आपल्याला परिपक्व राहणं गरजेचं आहे. तर मग मी म्हणाले खुर्ची गेली तरी चालेल, पण मी काही लोकांची घरं मोडणार नाही, लोकांना तिथं घरं उद्ध्वस्त करणार नाही, मी सही करणार नाही. त्याच्यामुळे आज देखील 15 वर्ष झाले तिथे लोक छान राहतात आणि त्याचं एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि त्यांचं पाहिलं की मग मलाही छान वाटतं. आज तुम्ही त्या जागी जात असताल तर त्यावेळेस तुम्हाला खूप छान, म्हणजे ज्याप्रमाणे मान सन्मान भेटत असेल किंवा जे काही चर्चा लोक करत असतील ते तुम्हाला खूप समाधान. नक्कीच. लोक आजही म्हणतात की जयश्रीताईंमुळे आम्ही या ठिकाणी आहोत. आणि आता समजा ग्रामपंचायत सदस्य किंवा सगळ्या कमिटी म्हणून पुढील 5 वर्षात गावाची काय अशी उपक्रम आहेत किंवा प्रमुख 3? नाही, आता गाव पुण्यामध्ये गेलं ना. त्याच्यामुळे आता तसं बदल आता नाही, आता नगरसेवक जे करतील ते. अच्छा. आणि आता जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या प्रवासादरम्यान की आता पंचवार्षिक योजनेसाठी तुम्ही ज्या नगरसेवकेसाठी उभे राहिले होते, बरोबर? त्या दरम्यान मग तुम्ही नगरसेवक म्हणून सक्रिय असता, समजा तुम्ही निवडून आला असता तर तुमचं काय धोरण असतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी काम करणं. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न हा सगळ्यात मोठा होता. आणि ट्रॅफिकचा प्रश्न तर एक होताच, पण दुसरी गोष्ट अशी की नगर रस्त्याने जाताना की आपल्या आजूबाजूला कुठेच वॉशरूम्स नाही आहेत, आणि त्याच्यामुळे जर ट्रॅफिक जाम झाला तर महिलांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात. म्हणून ते वॉशरूम्स 4 किलोमीटर अंतरावर किंवा 3 किलोमीटर अंतरावरती वॉशरूम बांधून काढणं, हे कॉर्पोरेशनला सांगून बांधून काढणं
हे एक मनामध्ये धरून होतं, किंवा एक स्वच्छ आणि सुंदर वाघोली किंवा हरित वाघोली व्हावी आणि एक छान फ्लायओव्हर व्हावा, अशी एक मनात संकल्पना होत्या. अशी भरपूर कामं मनामध्ये होती. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. प्रत्येक काम करताना खुर्चीच हवी असं नाही. आपण बिना तुम्ही आताही प्रवास केला, हो. तुमच्याकडे आजही काही आजही आपण जागा नसताना समाजामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे ती कामं आपण सहजरित्या करू शकतो. तेवढी ताकद आजही आपल्यामध्ये आहे. याच्या दरम्यान मी तुम्हाला एक म्हणजे मला असं तुम्हाला खास प्रश्न विचारायचा असं वाटतोय की सर्वसामान्य जनतेला राजकारण ज्याप्रमाणे ते पाहतात किंवा त्यांचा जो बघण्याचा कल आहे आणि त्यांचा जो वैयक्तिक अनुभव आहे, तर ह्यामध्ये खरंच फरक काय आहे? नाही, राजकारण खूप चांगलं आहे, पण त्याला लोकांनी समाजाने अतिशय उंचावर नेऊन ठेवलेलं आहे असं म्हणता येईल. किंवा जेवढं दिसतं तेवढं सोपं पण नाहीये. ते डावपेच, त्या सगळ्या गोष्टी, तुमचे आरोप प्रत्यारोप, सहनशीलता, सहन करण्याची ताकद आणि ज्या घडामोडी होतील त्याला तोंड देण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे. किंवा जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे मानून पुढचं प्रवास करणं सगळ्यात सोपं असतं. आता या दरम्यान जसं तुम्ही म्हणालात की काही कारणास्तव तुम्ही नगरसेविका नाही होऊ शकल्या, पण या दरम्यान मग नागरिक म्हणून जे लोक सांगतात, बोलतात, ज्या कमेंट करतात, मग त्याविषयी मला म्हणायचं की त्यांना ते खरंच माहिती असतं की त्या तुम्ही कशा घेता, किंवा एक जो व्यक्ती असतो तो त्या परिस्थितीमध्ये असतो किंवा त्या प्रवासात असतो, तो त्या गोष्टीने कसं सामोरं जातो, की चांगलं वाईट किंवा जे लोक बोलतात. नाही, कसं असतं माहिती का, जेव्हा तुम्ही जीवन जगत असताना तेव्हा लोक काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं हे जास्त विचार करणं सोपं असतं. कारण चांगलं वागलं तरी लोक बोलतातच, वाईट वागलं तरी लोक बोलतातच. त्याच्यामुळे तुम्ही लोकांचा विचार करत राहिलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. आणि कसं असतं, आपण किती कोणावर प्रेम करतो हे समोरच्याला असं वाटत असतं की तुम्ही आमच्यासाठी काही करतच नाही. पण आपण त्याच्यावर किती प्रेम करतो, त्याला किती जीव लावतो हे जर त्याला समजतच नसेल तर आपण त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. त्या गोष्टीचा विचार करणंच व्यर्थ आहे ना. त्यामुळे आपल्याला जे दिसतंय तेच काम करणं कधीही सोपं. आणि लोक दोन्ही बाजूनी बोलत असतात. ताई, मी एवढं सांगेन की पुढच्या पंचवार्षिक योजनेत राजकारणी म्हणून आम्हाला दिसाव्यात आणि आम्ही तुम्हाला असंच आमच्या ह्या मंचावरती बोलवूयात आणि तुमचा तो नवीन एक प्रवास आम्हाला ऐकायला भेटेल हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमचा या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल धन्यवाद, मनापासून स्वागत. थँक्यू.